नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपलं स्वागत आहे काळी नाळमाती शेळी युट्यूब चॅनलमध्ये. आणि शेतकरी बंधूंनो, आजचा जे आले अद्रकीचे जे बाजारभाव आहे, तर आज जे आले अद्रकीचे जे बाजारभाव आहे हे स्थिर आहे, एवढे काही कमी झालेले नाही शेतकरी बंधूंनो. जे करून जे अफवा उठला होता किंवा जे कृत्रिमरित्या जे रेट कमी करण्याचा प्रयत्न जो चालू होता, की युद्धामुळे आले अद्रक बाजारभाव कमी झालेले आहेत, तसं काही झालेलं नाही शेतकरी बंधूंनो. थोडाफार फक्त कृत्रिमरित्या फक्त एक मुद्दामून केले गेलेल्या गोष्टी आहे की हा भाव रेट पाडण्याचे हा जो कृत्रिम प्रयोग हा झालेला आहे फक्त. असं काही त्याच्यात नैसर्गिक हे बाजारभाव आहे काही कमी झालेले नाही. तरी पण शेतकरी बंधूंनो, काल आज झालेले जे शेतकऱ्यांचे जे आले अद्रकीचे बाजारभावांचे जे सौदे आहेत, तरी ते 41, 42, 43, 4350 ह्या 2 दिवसात झालेले सौदे. 4350 न सुद्धा सुपर मालाचा सौदा हा झालेला आहे. गणेश भाऊ निकम यांनी एक काल तर लाईव्ह प्लॉटचं त्यांनी ते पण दाखवलं होतं आपल्याला, की लाईव्ह प्लॉटचं त्यांनी तो पण सौदा दाखवला होता 4120 रुपयाचा. त्यामुळं लगेच 3800 3700 हा काही कुठं काही हे रेट चाललेले नाहीये. 41च्या समोरच सध्या रेट चाललेले आहे. आज सकाळी जे शेतकऱ्यांचे फोन आले होते, त्या अक्षरशः त्यांचे आज जे फोन आले होते तर 4350 पर्यंत आज सकाळी सुद्धा सौदे झालेले शेतकरी बंधूंनो. तर शेतकरी बंधू एकंदरीत जर विचार करायला गेलं तर हा फक्त कृत्रिम ताणाताणी चालू आहे, फक्त कृत्रिमपणे फक्त युद्धाचे दाखवायचे. आता युद्धाचं एक आपण दुसरं उदाहरण बघायला गेलं तर युद्धाचा दुसरा परिणाम असा दाखवला होता की पेट्रोल संपणार आहे, होणार आहे, लोकांनी लाईनीच्या लाईन लागलेल्या होत्या पेट्रोल पंपावर. तसं काही झालं ना, पेट्रोल संपलं ना काही झालं. बस फक्त जसं पेट्रोलची एक अफवा, पेट्रोल डिझेलची जशी एक अफवा होती, तशीच ही पण एक अफवा आहे शेतकरी बंधूंनो. यामध्ये काही असं नैसर्गिक भाव हे कमी झालेले नाही, हे कृत्रिमपणे फक्त भाव कमी करण्याचे प्रयत्न चालू आहे. तर एकंदरीत शेतकरी बंधूंनो, मी तुम्हाला दरवेळेस सांगत असतो की संभ्रम होऊ, तुम्ही जर तुमचे सौदे कमेंट बॉक्समध्ये टाकले तर संभ्रम होण्याचं कामच नाही, कारण प्रत्येक शेतकऱ्याला हा कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाची सौदे दिसत असते. त्या हिशोबाने शेतकरी बंधूंनो, तुम्ही तुमचे सौदे कमेंट बॉक्समध्ये टाकत चला. तुमचं नाव, गाव, तुमचा तालुका आणि तुमचा झालेला सौदा किंवा तुमच्या एरियात चाललेले जे सौदे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकत चला शेतकरी बंधूंनो, कारण यानं शेतकऱ्यांना बराच फायदा होत असतो शेतकरी बंधूंनो. आणि जे भावाचा विचार एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि शेतकरी बंधूंनो, जर आपल्याजवळ खरोखर पाणी व्यवस्थापन किंवा पाणी कमी असेल, तर आपण आता 41, 42, 4300 रेट चाललेले, तर आपण 4300 जरी सौदा पकडला तर आपण ते 4300 भाव कमी नाही. मागच्या वर्षीच्या तुलनेत 1800 रुपयाचे जे भाव होते, ते आपण व्यापाऱ्यामागे असं पाठीमागे लागून त्यांना 1800 रुपयाने आले अद्रक दिलेले. तर ते स्वतःहून जर 41, 42, 43 मागत असेल, तर हा भाव कंदवर्गीय पिकाला काही कमी नाहीये. आणि पाण्याचा विचार करून आपण आपले सौदे टप्प्याटप्प्याने देत राहावं, कारण जसं असा टप्प्याने माल जाईल तसं तसं एकंदरीत सर्व शेतकऱ्यांना ते व्यवस्थित रेट भेटणार आहे. आणि काय असतं शेतकरी बंधूंनो, की रेट कमी होणं किंवा कृत्रिमरित्या तुम्ही त्याला मागं ओढताय, एक दिवस ते समोर जातच असते. आणि कोणती गोष्ट आपल्याला माहित असते की म्हणजे बाजारभाव वाढायच्या अगोदर थोडंसं मंदी येतच असती. मंदी आल्याशिवाय सुद्धा थोडासा बाजारभाव हा वाढत नसतो. आणि ही कृत्रिमरित्या मंदी आणल्या जाते सध्या. एवढं एवढं लक्षात ठेवा की फक्त ही जी मंदी आणल्या जात आहे, ही फक्त कृत्रिम पद्धतीनं ही मंदी आणल्या जात आहे शेतकरी बंधूंनो. तर एक मी जसं आत्ता बोललो शेतकरी बंधूंनो, की पाण्याचं व्यवस्थापन बघून आपण आपलं आले अद्रक हे होल्ड करावं. पाण्याचं व्यवस्थापन आपल्याकडे खरंच कमी असेल तर आपण आपलं आले अद्रक हे सध्या द्यायला काही हरकत नाही, कारण 4300 भाव सुद्धा हा काही कमी नाही नसतो. आणि राहिला विषय तर डागी मालाचा, तर डागी माल बी 20 रुपये, 21 रुपये, 22 रुपयापर्यंत सुद्धा डागी मालाचे भाव हे आज, काल आणि आज सध्या हे चालू आहे शेतकरी बंधूंनो. तर शेतकरी बंधू एकंदरीत जर आपण जर विचार केला तर आले अद्रकीचं एवढं काही असं युद्धाचे परिणाम काही हे आले अद्रक बाजार भावावर झालेले नाही शेतकरी बंधूंनो. परत एकदा सांगतो शेतकरी बंधूंनो, की आपले झालेले सौदे, आपल्या एरियातील झालेले सौदे हे तुमच्या गाव, नाव, तालुका सगट तुमच्या कमेंट बॉक्समध्ये टाकत चला शेतकरी बंधूंनो. याने बऱ्याच शेतकऱ्यांना संभ्रम निर्माण होत नाही बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात, आणि बऱ्याच शेतकऱ्यांची क्लॅरिटी भेटते त्यांना, की आजूबाजूला आपल्या काय रेटने, काय भावाने, काय बाजार भावाने सौदे चालवले. तर धन्यवाद शेतकरी बंधूंनो. जय जवान, जय किसान.